कोडोली तालुका पन्हाळा येथील माजी सैनिक ऑनररी कॅप्टन संदीप जाधव यांच्या शौर्याचा सन्मान करत त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले। दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने निवृत्त यांच्या हस्ते संदीप जाधव यांना ₹5 लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला। यावेळी कार्यालयातील कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते। संदीप जाधव यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना 7 एप्रिल 2024 रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या धाडसी कारवाईत उल्लेखनीय पराक्रम गाजवला होता। या कारवाई दरम्यान त्यांनी एका अतिरेक्याचा खात्मा करत देशसेवेची उज्ज्वल परंपरा जपली। त्यांच्या या शौर्याची दखल घेत 26 जानेवारी 2015 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते। त्यांच्या धाडस आणि समर्पणामुळे ते सैन्यातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। दीर्घकाळ देशसेवा केल्यानंतर संदीप जाधव हे 30 एप्रिल 2024 रोजी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत। निवृत्तीनंतरही ते समाजात प्रेरणादायी कार्य करत असून युवकांना देशसेवेची प्रेरणा देत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराद्वारे करण्यात आलेला हा सन्मान केवळ संदीप जाधव यांचाच नाही तर सर्व सैनिकांचा त्याग आणि पराक्रमाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कोडोलीसह संपूर्ण पन्हाळा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही अत्यंत अभिमानाची बाब ठरत आहे। वेदिका न्यूजसाठी अरुण शिंदे, कोल्हापूर।